आपण खरेदी केल्यापासून पहिलंच प्रदर्शन झालंय बैलाचं. बर. महाराष्ट्राची शान. बापाकडनं बी चांगली, आई बी चांगली. बाप ह्याचा केवढीशी बी गाय असली, पहिलं रुखा लोड असली तरी तिला ताप देणार नाही, आज्यात गाई काढणार. बैल एक तर स्वतःच तरी काहीतरी मोडतोड करून घेणार नाही तर. जय शिवराय मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज माझ्या कवठे गावात आहे, नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे. त्याची माहिती आपण बघणार आहे. याच बैलाकडे तुम्ही का आलं पाहिजे नैसर्गिक रत्नासाठी? ह्या बैलाचं वैशिष्ट्य काय? या बैलानं भरपूर प्रदर्शनात नंबर आलेला आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बैलाचं नाव रामा. बैलाची आपल्या खासियत काय सांगशील? बैल लय गरम रक्ताचा आहे, जवळ अजिबात अलगून देत नाही माणसाला, काय नाही. बर. आतापर्यंत प्रदर्शनात कुठं कुठं नेलता तुम्ही? प्रदर्शनात म्हणजे आपण खरेदी केल्यापासून पहिलंच प्रदर्शन झालंय बैलाचं. बर. रामा कुठं झालं? कोरेगावचं प्रदर्शन झालं, त्या प्रदर्शनात बैलानं 3 नंबर केलाय. तिथं कर्नाटक मध्ये असताना बैल आदत वयापासून आतापर्यंत, आता साधती बैल आहे, आतापर्यंत बैल कर्नाटक मध्ये चॅम्पियन मध्ये राहिलेला आहे बैल. आता आपण खरेदी करायच्या जस्ट 15 दिवस अगोदर सौंदतीमध्ये बैलानं साधाती जुळू गटामध्ये 1 नंबर केलेला आहे बैलानं. आणि ह्याच्या अगोदर गड इंग्लज मध्ये बी 3 नंबर केलेला साधाती गटात. आदत गटात आदत असताना गटप्रभेद चॅम्पियन राहिलेला आहे बैल. प्रत्येक दाती गटात बैलाने 1 नंबरात राहिलाय, चॅम्पियन मध्ये राहिलेला बैल आहे. आता ह्यो बैल आपल्या नैसर्गिक रत्नासाठी घरपोच दिला जातो का? कसं ह्या बैलाला आपण देतोय घरपोच. पण नेलं तर किती आहे? फी किती आहे? काय होतं, इथं जागा आपण काही आणली तर आपण 1000 रुपये घेतो, आणि घरपोच म्हणलं की 1,500 रुपये बैलाचे आणि गाडी भाड्या सेपरेट. बैल किती वर्षाचा आहे? काय सेमच वय 4-4.5 वर्षाची बैल आहेत दोन्ही बी. ह्याची वंशावळ सांगायची म्हणलं तर त्या बैलापेक्षा ह्याची वंशावळ चांगली म्हणणं म्हणजे बापाकडनं बी चांगली, आई बी चांगली. बाप ह्याचा जो चंदू वगैरे यांचा जो खाजा होता तो बैल मेला, त्या बैलाचा हा खोंडे. आणि हे जी आई ती तिकोंडी राजाची बहीण म्हणली तरी चालेल. तिकोंडी राजाचा जो बाप होता कुडमुर्ग सोन्या, त्या सोन्याची लेख हे जी आई. लयच रागीट स्वभाव कसा सांगशील? काय स्वभाव आता म्हणा गेलं तर गाईसाठी बैल लय शाना, गाईला ताप देणार नाही. बर. असं म्हणजे वाबरापणा नाही, काय नाही, काय नाही. केवढीशी बी गाय असली, पहिलं रुखा लोड असली तरी तिला ताप देणार नाही, आज्यात गाई काढणार. फक्त असा गरम लय बैल. मोकळा सोडला की बैल ऐकत नाही, ऐकत नाही. आम्ही गाडीला बी साधा बैल झुपत नाही कधी. होय. नाही कधी एवढा ताप देतो बैल लय ताप देतो, अतिशय ताप देतो. फुल करंट आणि वाबरा. बैल एक तर स्वतःच तरी काहीतरी मोडतोड करून घेणार नाही तर कोण मालक असेल ना तर कोण असेल धरणारा त्याला तरी मोडतोड करून घेणार. त्यामुळे आम्ही त्याला जास्त काही त्रास देत नाही. आपलं गाई आणि तेवढाच त्याचा उद्योग, ज्याचा ते मार्ग आहे त्याच मार्गाला ठेवलाय. तुमचं नाव सांगा? माझं नाव आशिष संजय निकम, राहणार कवठे, तालुका वाई, जिल्हा सातारा. तुमचा मोबाईल नंबर सांगा? माझा मोबाईल नंबर आहे 9890 87 61 21.